इराणसोबतच्या युद्धामध्ये अमेरिकेला सुद्धा मोठा फटका बसताना दिसतोय। अमेरिकेचं एक लढाऊ विमान इराणनं पाडलेलं आहे। कुवेतमध्ये F-15 लढाऊ विमान हे दुर्घटनाग्रस्त झालंय। या दुर्घटनेत विमानाचा पायलट सुखरूप आहे का याबाबत मात्र माहिती अजून कळू शकलेली नाही। ज्यावेळेला या विमानाला पाडण्यात आलं त्यावेळेला या पायलटने विमानातून उडी घेतल्याचं दिसतंय। पॅराशूटने तो खाली उतरताना दिसतोय, मात्र त्याच्या पुढे या पायलटचं काय झालं ही माहिती अजून समजू शकलेली नाही। मात्र अमेरिकेला मोठा झटका लागतोय। F-15 हे विमान अमेरिकेचं आहे आणि ते कुवेतमध्ये दुर्घटनाग्रस्त झालंय। شوف 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 فيها واحد شوف هاي المسيرة يا الربع شوف انزلوا هذول तर इस्रायल आणि इराण युद्ध अधिक तीव्र होताना दिसतंय आणि ट्रम्प अजून सुद्धा ठाम आहेत आणि दुसरीकडे इराण मागे हटायला तयार नाहीये। त्यामुळे हल्ल्याच्या या 5 दृश्यामधून त्याची दाहकता नेमकी काय आपण याचा विचार करू शकतो। आपण बघतो तुर्कस्तान असेल, कुवेत असेल, बहरीन आहे। इराणने ज्या ज्या ठिकाणी ड्रोन हल्ले केले, मिसाईल्स डागले, त्या ठिकाणची आपण सगळी दृश्य बघतोय। जनजीवन आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालंय आणि अनेक ठिकाणी हवेमध्ये आपल्याला ड्रोन्स बघायला मिळत आहेत। तर इराणने UAE वरती हवाई हल्ला केला आणि रास अल खैमा या ठिकाणी हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि हा हल्ला इतका भयानक होता की आकाशामध्ये धुराचे लोळ पाहायला मिळाले। ही जी आपण दृश्य बघतोय त्या दृश्यांमध्ये अगदी स्पष्टपणे कळतंय की कशा पद्धतीने स्फोट होत आहेत। इराणने UAE वरती हवाई हल्ला आधी केला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात विध्वंस बघायला मिळाला। ज्या इमारती आहेत त्या जमीनदोस झाल्या, या रहिवासी भागातल्या सगळ्या इमारती त्या निस्तेनाबूत झालेल्या आहेत। रास अल खैमा या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे। दरम्यान इराणच्या सैन्याने पुन्हा एकदा बहरीनच्या बंदरगावावरती हवाई हल्ला केला आणि या ठिकाणी अमेरिकेने जहाजाला इराणने निशाणा बनवलेला आहे आणि ज्या जहाजावरती हल्ला केला ते युद्ध साहित्याने भरलेलं असल्याची माहिती समोर येते। अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। इराणच्या सैन्याने पुन्हा एकदा बहरीनच्या बंदरगावावरती हल्ला केलेला आहे, हवाई हल्ला केलेला आहे आणि या ठिकाणी अमेरिकेच्या जहाजाला जो हल्ला केलाय, निशाणा बनवलेला इराणने, त्या जहाजावरती युद्ध साहित्य भरलेलं असल्याची माहिती सध्या समोर येते। तर इराणने पुन्हा एकदा इराकच्या सीमावर्ती भागात हल्ला केलाय आणि इरबिल एअरपोर्ट जवळ हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येते। इराकच्या इरबिलमध्ये अमेरिकन सैन्याचा तळ असल्याची माहिती आहे। दरम्यान या हल्ल्यामध्ये किती नुकसान झालं याचा आकडा अजून समोर आलेला नाहीये। मात्र हवेमध्ये आपण बघतोय ते ड्रोन्स आहेत, त्याचे हल्ले केले जात आहेत। इरबिलमध्ये अमेरिकेचे जे सैन्यतळ आहेत त्या ठिकाणी इराणने मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे। तर इस्रायलने दक्षिण बेरूतवरती पुन्हा एकदा हल्ला करायला सुरुवात केलेली आहे। IDFने बेरूतमध्ये हिजबुल्लाह संघटनेच्या एका वरिष्ठ दहशतवाद्यावरती जोरदार हल्ला चढवलाय आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे हे युद्ध आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। प्रचंड असा धूर बघायला मिळतोय, कारण ज्या वेळेला या इमारतीवरती हल्ला केला, मोठा स्फोट झाला, मोठा आवाज झाला आणि आजूबाजूच्या परिसरावर पण याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसतोय। आजूबाजूच्या इमारती आहेत किंवा ज्या काही गाड्या उभ्या होत्या त्याचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्याचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचं दिसतंय। इस्रायलने लेबनॉनमध्ये मोठा हल्ला केलेला आणि दक्षिण लेबनॉनमधील हदात शहरावरती हा हल्ला केलेला आहे। इस्रायली लढाऊ विमानांनी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हल्ला केलाय। लेबनॉनमधली आपण सगळी दृश्य बघतोय। लेबनॉनमधला हा सगळा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवाई हल्ला करण्यात आलेला आहे। दक्षिण लेबनॉनमध्ये हदात शहर आहे आणि या ठिकाणी हल्ला झाला। इस्रायली लढाऊ विमाने या ठिकाणी आली आणि या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बचा वर्षाव करण्यात आला। तर इराणने इस्रायलवरती पुन्हा एकदा मिसाईल्सचे हल्ले केलेले आहेत। तेल अवीव असेल किंवा जेरुसलेम असेल, या संपूर्ण परिसरामध्ये इस्रायलमध्ये मिसाईल हल्ले करण्यात आले आणि या मिसाईल हल्ल्यानंतर सध्या जो आपण आवाज ऐकतोय तो सायरनचा आवाज आहे। ज्या वेळेला मिसाईल डागलं जातं किंवा ड्रोन डागला जातो त्यावेळेला संपूर्ण इस्रायलमध्ये ज्या ज्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी हे सायरन्स वाजतात आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आवाहन केलं जात आहे। तेल अवीव आणि जेरुसलेम मधली सगळी दृश्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इराणने ड्रोन्स डागलेले आहेत।
तर कुवेतमध्ये इराणने अमेरिकेचे 3 फायटर जेट पाडल्याचा दावा करण्यात आलेला आहे. युद्धादरम्यान ही कारवाई करण्यात आली असं सांगितलं जात आहे. कुवेतमध्ये इराणने अमेरिकेचे 3 फायटर जेट पाडले असल्याचं दावा केला जातोय. अमेरिकेला सुद्धा या युद्धादरम्यान मोठा फटका बसताना दिसतोय. सकाळी सुद्धा बातमी आली होती, आपण बघितलं होतं की अमेरिकेचं एक F-15 विमान पाडलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा बातमी येते की कुवेतमध्ये इराणने अमेरिकेचे 3 फायटर जेट्स पाडलेले आहेत. तर लेबनॉनमध्ये सतत हल्ले होत आहेत आणि लेबनॉनमधील बाझावरी या ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलेला आहे. इस्रायलने निवासी इमारतींना लक्ष्य केलेलं आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. आपण जर ही दृश्य बघितली तर यामध्ये त्याची दाहकता आपल्याला लक्षात येईल, कारण ही इमारत पूर्णपणे कोसळलेली आहे. आजूबाजूच्या गाड्या होत्या, कार्स होत्या, त्यावरती ही इमारत कोसळलेली आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे तो अक्षरशः नष्ट झाल्याचं दिसतंय, कारण आकाशामधून आगीचा वर्षाव होत होता. मोठ्या प्रमाणात बॉम्ब्स डागले जात होते, मिसाईल्स डागले जात होते आणि या सगळ्यामध्ये हा रहिवासी भाग जो आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं दिसतंय. तर इराणने बहरीनमधील अमेरिकन तळांवरती मोठा हल्ला केलेला आहे आणि इराणने अमेरिकन तळांवरती हा मोठ्या प्रमाणात हल्ला केला तेव्हा नुकसान झालेलं आहे. हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ तर समोर आलेत. या रस्त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर धुराचे मोठे लोट बघायला मिळत आहेत. रस्ता दिसणं सुद्धा मुश्किल होत आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात हा हल्ला झाला आणि आजूबाजूला या स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली आणि धुराचे लोट या सगळ्या परिसरात पसरलेले आहेत. इराणसोबतच्या युद्धामध्ये अमेरिकेला सुद्धा मोठा फटका बसताना दिसतोय. अमेरिकेचं एक लढाऊ विमान इराणनं पाडलेलं आहे. कुवेतमध्ये F-15 लढाऊ विमान हे दुर्घटनाग्रस्त झालंय. या दुर्घटनेत विमानाचा पायलट सुखरूप आहे का याबाबत मात्र माहिती अजून कळू शकलेली नाही. ज्यावेळेला या विमानाला पाडण्यात आलं त्यावेळेला या पायलटने विमानातून उडी घेतल्याचं दिसतंय. पॅराशूटने तो खाली उतरताना दिसतोय, मात्र त्याच्या पुढे या पायलटचं काय झालं ही माहिती अजून समजू शकलेली नाही. मात्र अमेरिकेला मोठा झटका लागतोय. F-15 हे विमान अमेरिकेचं आहे आणि ते कुवेतमध्ये दुर्घटनाग्रस्त झालंय. شوف يا واحد شوف هاي المسيرة يا الربع.